नाथषष्ठी महोत्सवासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी. महोत्सवात पैठण शहर उजळून निघाले. पण अवघ्या 2 दिवसात शहर पुन्हा अंधारात. नेमकं काय चाललंय पैठणमध्ये, पाहूया या खास रिपोर्टमध्ये. पैठण शहरात नुकताच संत एकनाथ महाराजांच्या स्मरणार्थ नाथषष्ठी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सवानिमित्त शहराच्या विकासासाठी आणि सजावटीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. महोत्सवाच्या काळात पैठण शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवरील पथदिवे सुरू करण्यात आले होते, त्यामुळे संपूर्ण शहर उजळून निघाले होते. मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे महोत्सव संपून अवघे 2 दिवस होताच शहरातील काही मुख्य रस्त्यांवरील पथदिवे पुन्हा बंद झाल्याचे चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे पैठण शहरातील प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर उद्यान रोडवर सुद्धा अनेक पथदिवे बंद असल्याचे आढळून आले आहे. दररोज संध्याकाळी सुमारे 7 ते 7:30 वाजण्याच्या सुमारास बाहेरगावाहून आलेले पर्यटक या उद्यानात संगीत कारंजे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात. कार्यक्रम संपल्यानंतर साधारण 8 वाजता पर्यटक उद्यानातून बाहेर पडतात. मात्र यावेळेस जर रस्त्यावर अंधार असेल तर पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या रस्त्यावर रात्री वाहतूक तुलनेने कमी असते, त्यामुळे काही तरुण अतिवेगाने वाहने चालवत असल्याचे देखील पाहायला मिळते. अशा परिस्थितीत रस्त्यावर अंधार असल्यास अपघात होण्याचा धोका वाढतो. तसेच अंधारामुळे गुन्हेगारी घटना घडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. या परिसरातील पथदिवे नेमके कोणत्या कारणामुळे बंद आहेत याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पथदिव्यांच्या देखभालीची जबाबदारी पैठण म्युनिसिपल काउन्सिलकडे असते, तर वीज पुरवठा देण्याचे काम महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड अर्थात महावितरण कंपनीकडे असते. म्हणूनच या संदर्भात नगर परिषद पैठण आणि महावितरण यांनी तातडीने लक्ष देऊन पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. महोत्सवाच्या वेळी शहर उजळते, पण काही दिवसात पुन्हा अंधार का होतो? या प्रश्नाचे उत्तर प्रशासन देणार का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. आपल्याला या विषयावर काय वाटते? आपले मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आर्यव्रत न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. आर्यव्रत न्यूज मराठी, पैठण.